नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गीतकडा धबधब्यावर पर्यटक अडकले, काकरपाडा गावातील तरुणांनी पर्यटकांना वाचवलं. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे 16 मार्ग बंद, पावसामुळे सखल भागात साचलं पाणी. पुण्याच्या भीमाशंकर परिसरात पावसाची दमदार बॅटिंग, चास कमान धरणाचा जलसाठा 80%वर, धरणातून 1800 क्युसेकने पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सुरू. बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात, जोरदार वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले. गडचिरोली जिल्ह्यात पावसाची संततधार, पावसामुळे नदी नाल्यांना पूर, रस्ते पाण्याखाली गेल्यानं 10 मार्गावरील वाहतूक बंद. अमरावती शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गावर झाड कोसळलं, रस्त्यावर झाड पडल्यानं वाहतुकीला अडथळा, अपघाताची शक्यता. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, धरणात 70 टीएमसीने पाणीसाठा, पावसाचा जोर वाढत असल्यानं पाण्याचं नियोजन करणं गरजेचं. कोल्हापूर शहरात पावसाची उघडी बसली तरी पश्चिम भागात पावसाचा जोर कायम. राधानगरी धरण 80% भरलं, धरणाच्या पाणी पातळीत मागील गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 44% वाढ. सिंधुदुर्गातील 8 लघुमध्यम पाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो, सिंधुदुर्ग आणि गोव्याला पाणी पुरवठा करणाऱ्या तिलारी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू. हिंगोलीत सावना येथील सरकारी शाळेत पावसाचं पाणी साचलं, शाळा परिसराला तलावाचं स्वरूप, पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करण्याची पालकांची मागणी. नागपूरमध्ये 9 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, अनेक ठिकाणी पावसामुळे झाडे कोसळली, शहरातील अनेक सखल भागात साचलं पाणी. राज्यात सरासरीच्या 99% पाऊस, कोकण, नाशिक, पुणे विभागात जोरदार पाऊस, छत्रपती संभाजीनगर, नागपूर विभागात जोरदार पावसाची प्रतीक्षा. साताऱ्यात पावसाची संततधार, तारळी धरणातून 2000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू, धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी निर्णय. भंडारा जिल्ह्यात दमदार पाऊस, नागरिकांच्या घरात शिरलं पाणी, जीवन विस्कळीत. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी, 4000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता, मात्र आता 3850 इतकाच हा विसर्ग करण्यात आलाय. पावसाचा जोर ओसरल्यानंतर पाण्याचा विसर्ग कमी केला गेलाय. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात 13203 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू, प्रवरा नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पैठण तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची हुलकावणी, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. इंदापूरमध्ये साखर कारखान्याने शेतकऱ्यांचं उसाचं बिल न दिल्यानं शेतकरी नाराज, शेतकऱ्यांचं बिल तत्काळ न दिल्यास तीव्र आंदोलनाचा पुणे भाजप अध्यक्षांचा इशारा. चंद्रपुरात ब्रह्मपुरी ते वडसा मार्गावरील उंच नाल्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीवर परिणाम, नाल्याच्या शेजारील शेत जलमय, शेतकऱ्यांचा पंपने पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न. नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार, आतापर्यंत 63.36% पेरण्या पूर्ण, सततच्या पावसामुळे पिके पिवळे पडण्याची शक्यता. रत्नागिरीत शेतीच्या कामाला वेग, ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते बाळ माने सहकुटुंब शेतीच्या कामात व्यस्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐन पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा फटका, शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन आणि मका बियाणे उगवलेच नाहीत, कृषी विभागाने 45 तक्रारी दाखल केल्या. नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे भाजीपाल्यांचे दर वाढले, बाजार समितीत अवघी 30 ते 40% भाजीपाल्याची आवक, भाज्यांच्या दरात प्रति किलो 50 ते 60 रुपयांची वाढ. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे मागणी. मंत्री जयकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाणांशी भेट. अहिल्यानगर पुणे महामार्गावर अपघात, आमदार सुरेश धसांचा मुलगा सागर धस याच्या 4 चाकीची दुचाकीला धडक, दुर्घटनेत दुचाकीस्वार ठार, पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल. अटल सेतूवर डॉक्टरांची आत्महत्या, रात्री 10 वाजता घडली घटना, घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल, मृतदेहाचा शोध सुरू.
पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या 6 दुचाकी. चंदननगर पोलिसांकडून आरोपीला अटक, तरुणावर गुन्हा दाखल. भंडाराच्या उसगाव येथील मजूर घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात, दुर्घटनेत 12 ते 13 महिला गंभीर जखमी. पांझरा ते कान्हळगाव रस्त्यावरील घटना. फार्मसीच्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील घटना. मोबाईल हॅक आणि फोटो व्हायरलच्या भीतीनं गळफास. परभणीत संशयास्पदरित्या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.